अतिशय पौष्टिक असा हा चीक बनवून तयार आहे. बघू शकतात किती सुंदर आणि पांढरा शुभ्र झालेला आहे. आपण याला वस्त्र गाळपण केलेले नाही, अगदी चाळणीने गाळून घेतलेला आहे हा चीक आणि अजिबात ताम आलेली नाही याला. खूप झटपट बनवून तयार होतो. खूप साऱ्या टिप्स सहित आपण हा चिकाची रेसिपी बघितलेली मंडळी. उन्हाळ्याची सुरुवात सुरू झाली. सगळ्यात आधी खावासा वाटणारा पदार्थ म्हणजे तो आहे गव्हाचा चीक. तर हो मंडळी, शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे, कारण साधारणपणे 100 ग्रॅम गव्हाचा चीक घेतला तर त्यातून 450 कॅलरीज मिळतात. चिकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडे आणि केस यांच्या मजबूतीसाठी तर तो आवश्यकच आहे. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे थकवा येणे, सतेज न राहणे, नैराश्य येणे असेही त्रास जाणवतात. हे त्रास कमी करण्यासाठी चीक भरपूर खा. गव्हाच्या चिकातून फॉस्फरस मिळतो. तो संपूर्ण शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी, थकवा घालविण्यासाठी उपयुक्त असतो. उन्हाळ्यात घाम खूप येतो आणि त्यामुळे मग अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात. यातला मुख्य घटक असतो तो लोह. म्हणून उन्हाळ्यात शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी चीक खावा. या व्यतिरिक्त चिकातून प्रोटीन्स आणि स्टार्च स्वरूपातले कार्बोहायड्रेट्सही भरपूर मिळतात. नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाचा चीक, तो पण घरच्या घरी मिक्सरमध्ये कसा करायचा, खूप साधी सोपी रेसिपी आहे. खूप अगदी सोप्या भाषेत आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. तर मंडळी, सुरुवात करूया व्हिडिओला. 3 किलो गहू घेतलेले, स्वच्छ निवडून घेतलेले. हे आता हे गव्हामध्ये पाणी टाकायचंय. छान असे मिक्स करून घ्यायचे आणि 3 दिवसासाठी हे गहू आपल्याला भिजवून घ्यायचे. रोज सकाळी पाणी आपल्याला बदलायचंय, फक्त परत पाणी घालायचं आणि 3 दिवसासाठी हे गहू मस्त असे भिजवून घ्यायचे. बघू शकता मंडळी, 1 दिवस आणि 1 रात्रीत आपले गहू खूप छान असे भिजले गेलेले आहेत. मस्त असे बबल्स वरती आलेले आहेत आणि खूप असे फुगून गेलेले आहेत. आता 2 भांड्यांमध्ये आपण हा गहू काढून घ्यायचा आहे. हे पाणी निथळून आपल्याला आता स्वच्छ पाणी टाकून घ्यायचंय. इथे एका पातेल्यामध्ये थोडेसे गहू काढून घेतलेले आहेत, कारण गहू छान असे फुगले होते. त्याच्या परत या गव्हामध्ये पाणी टाकलं, झाकण ठेवायचं आणि दिवसभर रात्रभर परत मस्त असं भिजून घ्यायचे. बरोबर इथे 3 दिवस झालेले आहेत आणि हे गहू छान असे फसफसले, छान असे भिजले गेलेले आणि थोडासा असा आंबूस वास येतोय. आता हे गहू स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर मंडळी, इथे सगळे गहू असे स्वच्छ धुवून घेतलेले. प्रत्येकाकडे गहू दळायचं मशीन असेल असं नाहीये, तर आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू काढून घ्यायचे आणि छान अशा प्लस मोडवरती हे गहू दळून घ्यायचे. बघू शकता मंडळी, छान असे हे गहू दळले गेलेले. थोडंसं पाणी टाकायचं आणि हे गहू असे दळून घ्यायचे. छान असा चीक बाहेर येतो. मग एका पाटीमध्ये काढून घ्यायचं आणि सगळे गहू या पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचे. छान असं बारीक दळायचं, म्हणजे संपूर्ण चीक असा बाहेर येतो, सालीमध्ये चिटकून राहत नाही. परत भांड्यामध्ये गहू घ्यायचे. याच पद्धतीने आपण सगळे गहू दळून घ्यायचे. मंडळी, सगळा गहू आपण असा दळून घेतलेला आहे. 12 वाजेच्या आत दळायचं, म्हणजे खूप जास्त चिपकत नाही किंवा आंबूस वास पण खूप जास्त प्रमाणात येत नाही आणि पटकन ही प्रोसेस चिकाची लवकर होते. थोडंसं आहे ना, तेल हातावर घ्यायचं आणि हाताला मागून पुढून चोळून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला पण हा चीक चिपकणार नाही. चिपकला तर काढायला खूप वेळ लागतो, म्हणून ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. गहू पटकन दळलं जातं. खरी मज्जा तर ही
हा चीक गाळण्यातच असते, खूप वेळ लागतो चीक गाळायला. आता काय करायचं, इथे एक पाटी घेतलेली आहे आणि बारीक अशी चाळणी घेतलेली आहे. या चाळणीच्या साहाय्याने आपण हा चीक गाळून घ्यायचा आहे आणि हाताने असं हलवून मिक्स करत जायचं, म्हणजे चीक आपोआप खाली पडतो. बघू शकता मंडळी, इथं हा चीक गाळून घेतलेला आहे. हा परत आपल्याला धुवायचा आहे, एका भांड्यात काढून घ्यायचा आणि याच पद्धतीने आता पहिले आपण हा सगळा चीक गाळून घ्यायचा आहे. तर मंडळी, हा सगळा चीक असा गाळून घेतलेला आहे. परत एक ही जी दुसरी पाटी होती ती पण रिकामी करून घेतलेली, चाळणी घेतली आणि हा जो चीक आपण गाळून घेतलेला आहे हा पुन्हा एकदा गाळून घ्यायचा आहे. जे थोडंफार जे गव्हाचे जे कण गेले असतील तर पुन्हा आपल्याला हा चीक असा चाळून घ्यायचा आहे. डबल चाळून घेतलं आणि बघू शकता बऱ्यापैकी हा कोंडा निघालेला आहे याचा. आता इथे हा जो डबल गाळून घेतलेला जो चीक आहे, ही पाटी आपण बाजूला ठेवून घ्यायची. आता दुसरी पाटी घ्यायची आणि याच्यामध्ये जो हा कोंडा काढून घेतलेला आहे हा पुन्हा एकदा धुवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलंय. आता हा कोंडा छान असा धुवून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये जर आपण हा गहू बारीक केला तर एकही गव्हाचे कण राहत नाही, खूप सुंदर असा चीक निघतो. या हाताने असा पिळून घ्यायचा आहे. बघू शकतो किती पांढरं शुभ्र पाणी निघते, म्हणजे आपला हा चीक आहे अजून याच्यामध्ये संपूर्ण असं चीक काढून घेतलेलं आहे. बघू शकता याच पद्धतीने आता ह्या सगळ्या कोंड्यामधला असा चीक काढून घ्यायचा आहे. 12 वाजेच्या आत जर आपण ही प्रोसेस केली तर चीक खूप सुंदर होतो, अजिबात चिपकत नाही. बघू शकता माझे हात पण, आणि खूप जास्त भांडेही लागत नाही याच्यामध्ये. खूप झटपट ही प्रोसेस बनून तयार होते. आता हा जो चीक आहे हा पुन्हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यात जो कोंडा असेल तो वरच्यावरती निघून जाणार आहे. बघू शकता मंडळी, याच्यामध्ये पण भरपूरसा असा चीक निघाला आहे. याचा हा जो चीक आहे तो खाली बसलेला असेल आणि वरती सगळं पाणी असेल इथे. आता जरी आपल्याला इथं भरपूर चीक दिसत असेल, हा पूर्ण चीक नाहीये आणि हा कोंडा पण काढलाय. तर मंडळी, तुम्ही या कोंड्याचं काय करता, या कोंड्याची भाजी पण खूप सुंदर होते आणि खारोड्या पण होतात. खारोड्याही खूप सुंदर लागतात. तर मंडळी, तुम्ही खारोड्या किंवा भाजी नक्की या कोंड्याचा ट्राय करून बघा. आणि हा जो चीक आहे हा 3 महिने पण आरामात टिकतो. रोजचं आपल्याला वरचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि पुन्हा नवीन पाणी याच्यामध्ये जर टाकून ठेवलं, हा चीक एकदम छान असतो. 2-2, 3-3 महिने काही होत नाही याला. बघू शकतात. आता आपण याला जवळजवळ 8 ते 10 तासासाठी हा चीक असाच झाकून ठेवायचा आहे. तर मंडळी, रात्रभर हा जो चीक आहे हा पाण्यात ठेवला होता आणि चीक छान असा खाली बसलाय आणि जेवढं पाणी होतं ते वरती आलेले, हे सगळं पाणी आता आपल्याला काढून घ्यायचंय. चिकाच्या वरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर आणि असा पांढरा शुभ्र चीक झालेला आहे. आता हा सगळा चीक जो मिक्स करून झालेला आहे हा आता थोडंसं या भांड्यात काढून घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला चीक करायचंय तेवढा आपण काढून घेणार आहोत. जेवढा चीक करायचा होता तेवढा काढून घेतलेला आहे. आता हा जो बाकीचा चीक आहे ह्या एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा. आता ह्या चिकामध्ये पाणी टाकायचंय. रोज ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. चिकाचं वरचं पाणी काढून टाकायचं, परत स्वच्छ पाणी ठेवायचं
आणि परत आपल्याला हा चिक असाच ठेवायचा आहे. जर तुम्हाला सारखं पाणी बदलायचं नसेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता, जेणेकरून खूप जास्त आंबूस वास येणार नाही आणि हा चिक 2 ते 3 महिने आरामात टिकतो. एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम झालं की जिरे टाकायचे आणि जो आपण चिक काढून घेतलाय तो टाकायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकायचंय हा चिक शिजवण्यासाठी. छान असा मिक्स करून घ्यायचा. चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचा आणि मस्त 5 ते 10 मिनिटासाठी मंद आचेवरती हा चिक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. खूप सुंदर आणि खूप पौष्टिक असा हा चिक तयार होतो. खायला पण खूप सुंदर होतो आणि चिक बनवायला अजिबात वेळ लागत नाही. अवघ्या 10 मिनिटात बनून तयार होतो. जर तुम्हाला दूध किंवा साखरेबरोबर जर हा चिक खायचा असेल तर तुम्ही इथं तेल आणि जिरे स्किप करू शकता. नॉर्मली चिक बनवला तरी पण चालेल, तोही खूप छान लागतो. बघू शकता मंडळी, चिक मस्त झालेला आहे. बरोबर याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती छान शिजू दिला तर खूप सुंदर होतो. आपण हा चिक वस्त्रगाळ पण केलेला नाहीये, अगदी चाळणीने चाळून घेतलेलं आहे, तरी पण बघू शकता किती सुंदर आणि पांढरा शुभ्र असा चिक तयार झालेला आहे. तर मंडळी, खूप सुंदर झालेला आहे हा चिक. खायला पण खूप पौष्टिक आहे. भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये कॅल्शियम असतं आणि आमच्याकडे हा चिक उन्हाळ्याचे पूर्ण 3 महिने असा खाल्ला जातो. तर मंडळी, तुम्ही हा चिक कशा प्रकारे करतात? आजची खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही हा चिक कशा प्रकारे बनवतात तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. धन्यवाद.